हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड ट्रस्टच्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण ज्ञानेश्वरीतील 7व्या अध्यायातील 16 आणि 17 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियेम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। अशी ही पंचमहाभूतापास आणि मनबुद्धी अहंकार या 8पासूनही अष्टधा प्रकृती, भिन्न प्रकारची अष्टधा प्रकृती ही माझी प्रकृती आहे असं भगवंत सांगतात। त्याच्यावरचं भाष्यसुद्धा आपण बघितलेलं होतं। तरी अवधारिका धनंजया ही महदाधिक माझी माया, जैसे प्रतिबिंब छाया निजांगाची आणि येती प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणजे लोकत्रय निपजे इयस्तव। यापासूनच लोकांची उत्पत्ती होते, 3 लोकांची उत्पत्ती होते। ही 8 प्रकारांनी भिन्न असलेली प्रकृती जी आहे, या प्रकृतीपासूनच सगळे हे प्रकृतीचे त्रैलोक्यातील सगळे जीव आणि जे प्रकार आहेत ते सगळे जन्माला येतात, निर्माण होतात। याचं वर्णन आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे। मायेला सुद्धा प्रकृती म्हटलेलं आहे, कारण ती जगाची कारणात्मक अवस्था आहे असं वर्णन ज्ञानेश्वर माऊली आपल्याला करून सांगतात। त्यामुळे प्रकृतीचे 8 प्रकार जे आहेत, प्रकृतीचे प्रकार जे आहेत ते माया, अविद्या, तमप्रधान प्रकृती असे वेगवेगळे ज्याला त्याला भाग पाडलेले आहेत त्याच्या कार्याप्रमाणे। त्यामुळं शुद्ध सत्वगुणयुक्त असणारी जी प्रवृत्ती आहे त्याला माया म्हणतात, मलिन सत्वगुणयुक्त आहे तिला अविद्या म्हणतात, आणि तमोगुण जी जड प्रकृती आहे त्याला तमप्रधान प्रकृती असं म्हणतात। त्यामुळं जीवाची जी अविद्या आहे ती विविध प्रकारची असल्यामुळं जीव वेगवेगळे पडतात, तसे ईश्वराचं नाही, ईश्वर एकच आहे। याचं वर्णन मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं। आज 17 नंबरची ओवी आपण बघूया। ही अष्टधा भिन्न कैशी ऐसा ध्वनी धरिशी जरी मानसी, तरी तेची गाता परियशी विवंचना। आप तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग। 17 आणि 18 नंबरच्या ओवीमध्ये आता ती अष्टधा प्रकाराने भिन्न असणारी जी प्रकृती आहे, तर तुझ्या मनात काही शंका असेल त्याबद्दल संबंधी आता तू विचार ऐक, ती कशी आहे अष्टधा प्रकृती। तर आप तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग। आता सरळ त्याचे 8 विभाग सांगितलेले आहेत। आप पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, मही शब्द आहे, मही म्हणजे पृथ्वी, मारुत म्हणजे वायू, मन, बुद्धी अहंकार हे 8 प्रकार जे आहेत ते प्रकृतीचे वेगवेगळे 8 विभाग आहेत असं माऊली आपल्याला सांगतात। त्यामध्ये पंचीकृत आणि अपंचीकृत हा एक भाग शास्त्राचाने सांगितलेला आहे, ज्यामध्ये एक अर्धभूत आणि त्यामध्ये उरलेली 2 जे आहेत, उरलेले जे पाव विभाग आहेत हे पाव भाग उरलेल्या 4 भूताचे त्यामध्ये मिसळले जातात आणि त्याला पंचीकृत सृष्टी म्हणतात। आणि अपंचीकृत सृष्टी जी असते ती सूक्ष्म असते,
आणि पंचीकृत झालेली जी असते ती स्थूल सृष्टी होत असते. असा विचार थोडासा शास्त्राने या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळं महाभूते जी आहेत त्याची 25 तत्व शास्त्रानं मानलेली आहेत. प्रत्येक भूताची 5 तत्व अशी प्रत्येकाची 5-5 धरून 25 अशी पंचमहाभूताची 25 तत्व मानलेली आहेत. आणि उरलेली अपंचीकृत जे आहेत ज्याच्यामध्ये मिसळ झालेली नाही तर ती असे अपंचीकृत जे आहेत ती 17 तत्व मानलेली आहेत. त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मनबुद्धी. म्हणजे मन बुद्धीचा ज्या ठिकाणी विचार आहे ते अपंचीकृत प्रकृती आहे. आणि ज्या ठिकाणी महाभूत म्हणजे पंचमहाभूत मिक्स झालेली आहेत त्या ठिकाणी ती सृष्टी स्थूल सृष्टी मानलेली आहे. त्यामुळे इथं वर्णन करताना पंचमहाभूताची 25 तत्व वर्णन केलेले आहेत. आपल्याला डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी लिहिलेला परमार्थ विज्ञान जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये याची विस्तारित अशी माहिती आपल्याला बघायला मिळेल. आमचे सद्गुरू डॉक्टर काका यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये फार सुंदर असं वर्णन दिलेलं आहे की त्यामध्ये पंचकृत कोणती, अपंचकृत त्याला का म्हटलेलं आहे याचंही वर्णन आपल्याला बघायला मिळतं. तर पंचमहाभूताची 25 तत्व आहेत. आकाशाची 5, वायूची 5, तेजाची 5 अशी सगळ्यांची 5-5 आहेत. आकाशाचे 5 मध्ये तत्वामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. आकाश आहे त्यामध्ये काम येतो, क्रोध येतो, शोक येतो आणि मोह आणि भय अशी 5 तत्व त्यामध्ये आहेत. म्हणजे आकाश तत्वामध्ये काम, क्रोध, शोक, मोह, भय अशा 5 तत्वांनी युक्त आकाश आहे. दुसरं वायू तत्व आहे. त्या वायू तत्वामध्ये चलन आहे, वलन आहे, पलायन आहे, प्रसारण आहे, अकुंचन आहे. म्हणजे याची कार्यच आहेत ती. वायूचंच कार्य आहे चलन करणं, वलन करणं, पलायन करणं, प्रसारण करणं, आकुंचन करणं. या सगळ्या गोष्टी वायूकडे सोपवलेल्या आहेत. तेज तत्वाची सुद्धा जी आहेत त्या क्रिया क्षुधा आहे. जी क्षुधा भोग लागते ना आपल्याला ती तेज तत्वामुळं आहे. तृषा तहान लागते ती, आळस, निद्रा, कांती म्हणजे आपल्या शरीरावर असणारी जी कांती आहे ना ही तेज तत्वाची आहे. त्यामुळे तेज हे भूत आहे म्हणून आपल्याला भूक लागते, म्हणून आपल्याला तहान लागते, निद्रा किंवा आळस येतो. हे तेज तत्वामुळं घडत असतं. जलतत्वाची सुद्धा 5 आहेत. त्यामध्ये शुक्र आहे, शोणित म्हणजे रक्त आहे, लाळ आहे, मूत्र आहे आणि स्वेद म्हणजे घाम. ही 5 त्यामध्ये घटक असतातच. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही सगळी व्यापून राहिलेली आहेत बरं काय. आणि म्हणूनच आमचा आपला ध्येय जो आहे तो पंचमहाभूतापासून तयार झालेला आहे. मग त्यामध्ये काही पंचीकृत आणि काही अपंचीकृत तत्व एकत्र मिसळल्यामुळं हे सुद्धा अष्टधा प्रकृतीचाच देह आहे. त्यामुळे देहाला सुद्धा प्रकृतीच मानावं लागतं. आपण म्हणूनच म्हणत असेल माझी प्रकृती जरा बरी नाही आहे असं कदाचित जे म्हणतो त्याला कारण तेही आहे की हे अष्टधाच त्यामध्ये आहेत, त्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे जलामध्ये कशाचा अंतर्भाव होतो की शुक्र, शोणित म्हणजे रक्त, लाळ, मूत्र आणि स्वेद म्हणजे घाम. शुक्र, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद असे 5 तत्व त्यामध्ये येतात. आणि पृथ्वी तत्व ज्याला आपण जड म्हणतो त्यामध्ये हाडे येतात, अस्थि ज्याला म्हणतात, हाडे, मांस, शरीरात असणारं मांस, नाड्या, सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या, वरची त्वचा आणि त्या त्वचेवर असणारे रोम म्हणजे आपण म्हणतो की वरती जे असणारे जे केस आहेत या सगळ्या तत्वाचा अंतर्भाव पृथ्वी तत्वामध्ये होतो. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रत्येकाची 5-5 कामच आहे. आणि ही 5-5 कामानं 25 तत्वाचं ही पंचमहाभूताची तत्व तयार झालेली आहेत. त्यामध्ये अपंचीकृत महाभूते आहेत. त्याच्यामध्ये ह्यांना काय म्हणतात, पंचतन्मात्रा असं शब्द वापरला. 17 तत्वापासून हे अपंचीकृत महाभूते तयार होतात. त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 प्राण आहेत, अशी 15 झाली. आणि त्यामध्ये मिक्स होणारी जी आहेत ती मन आणि बुद्धी आहेत. ही सगळी सूक्ष्म सृष्टी आहे बरं का. आणि पंचमहाभूताची जी 25 तत्व आहेत ही स्थूल सृष्टी मानलेली आहे. थोडंसं समजावून आपण वर घ्यायला लागलोय. ज्ञानेश्वरी काही इतकी खोलात आपल्याला नेत नाही, वरवरच सांगत असते. जे आपल्याला गरजेचं आहे
तेवढंच ज्ञानदेवाने आपल्याला सांगितलेलं आहे. अति खोलात आपल्याला जायचं असेल तर आपल्याला ह्या शास्त्रीय ग्रंथांच्या द्वारे आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. त्यातला विशेष ग्रंथ आता आपल्याला मराठीमध्ये चांगल्या स्पष्ट भाषेमध्ये उपलब्ध असणारा ग्रंथ डॉक्टर काकांचा आहे, तो आपण अभ्यासू शकता. यामध्ये म्हटलेलं आहे की अपंचकृत महाभूताची ही परत 17 तत्व आहेत आणि या 17 तत्वाला सूक्ष्मसृष्टी म्हणलेलं आहे. विचार केला तर सूक्ष्म देहाची तत्व आहेत, वरती विचार केला तर स्थूल देहाची तत्व आहेत. कसं आहे बघा, म्हणजे देह सुद्धा जे सांगितलेले आहेत स्थूल, सूक्ष्म, कारण, ह्या तिन्ही देहाची जी तत्व आहेत ती तत्व त्यामध्ये घातलेली आहेत. त्यामुळे वर्णन करताना अपंचीकृत जी महाभूतं आहेत म्हणजे त्यामध्ये 17 तत्व आहेत. त्या 17 तत्वांना लिंगदेह म्हटला जातो, त्या 17 तत्वांना सूक्ष्मदेह म्हणला जातो. जो सूक्ष्मदेह आहे ना तोच जन्माला येतो, इच्छा ज्या दाखवतो तो सूक्ष्मदेह आहे. काहीतरी इच्छा त्यामध्ये असतात. त्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे केलेल्या क्रियेचा आपल्यावरती एक संस्काराचा ठसा उमटत असतो. पंचकर्मेंद्रिय आहे, त्या पंचकर्मेंद्रियद्वारे केलेल्या गोष्टीचा ठसा उमटतो. पंचप्राण आहेत, तर पंच ज्ञानेंद्रिय त्यामध्ये श्रोत्र, त्वचा, चक्षु म्हणजे डोळा, जिव्हा आणि घ्राण म्हणजे नाक, ज्याच्यापासून आपण ज्ञान मिळवतो. त्यात 5 त्या गोष्टींना पंच ज्ञानेंद्रिय म्हणतात. त्यामध्ये कान आहे, त्वचा आहे, डोळा आहे, जीभ आहे आणि नाक आहे. 5 कर्मेंद्रिय आहे ज्याच्यामुळं क्रिया संभवतात. त्यामध्ये वाचा आहे, वाचा म्हणजे बोलणं, वाचा शब्दाचा अर्थ आहे बोलणं, बोलणं ही क्रिया आहे. पाणी म्हणजे हात आहेत, पाद म्हणजे पाय, उपस्थ म्हणजे जननेंद्रिय, गुद, असे सगळी ही 5 जे आहेत ही 5 कर्मेंद्रिय आहेत. ही कर्मेंद्रिय म्हणजे रोज काहीतरी क्रिया करत असतात. पंच ज्ञानेंद्रियांच्या बाबतीमध्ये विचार केला तर ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि 5 कर्मेंद्रिय ही कर्म करत असतात. या 5 ज्ञानेंद्रियांना आणि 5 कर्मेंद्रियांना प्रोत्साहन देणारे 5 वायू आहेत आणि ते 5 वायू म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हे 5 वायू जन्मताच जिथं जिथं म्हणून जीव आहे तिथं तिथं ते घुसतातच आणि प्रवेश करतात. त्यामुळं प्रत्येकामध्ये त्याचे विविध असे धर्म आहेत ह्या 5 तत्वाचे. म्हणून माऊली म्हणतात आप, तेज, गगन, मही, मारुत, मन, बुद्धी, अहंकार हे भिन्न 8 भाग. ही अष्टता भिन्न कैशी, ही कशी भिन्न आहे हे ते सांगायला लागलेले आहे. हे 8 तत्वापासून कशी बनलेली आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये काय धर्म आहे, कठीणता आहे आणि त्यामध्ये कठीणता आहे म्हणजे हार्डनेस ज्याला आपण म्हणतो तो पृथ्वी तत्वामध्ये आहे. उदाहरणार्थ घ्या आपण पृथ्वी तत्वाची तत्व, पृथ्वी महाभूताची तत्व आहेत बघा, ती 5, ज्यामध्ये अस्थि आहे, मांस आहे, नाडी आहे, त्वचा, हे सगळं हार्ड आहे आणि आपल्याला प्रत्यक्षात याची जाणीव आणि स्पर्श जाणवतो. त्यामुळे इथं विचार केलेला आहे की पृथ्वीचं कठीणता आणि त्याचा गंध हा धर्म आहे. जी 5 स्पर्शादी, शब्दस्पर्शादी ज्या तन्मात्रा सांगितलेल्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे प्रत्येक 5 तत्वाला एक एक लागू पडतं. ते पृथ्वी तत्वाला गंध लागू पडतो. म्हणजे जो वास आहे, दुर्गंध किंवा सुगंध असू दे, हे पृथ्वी तत्वाचा धर्म आहे. आणि याचं इंद्रिय जे आहे ते घ्राण आहे म्हणजे नाक आहे. म्हणजे आता उदाहरण घेऊया, पृथ्वीमध्ये कठीणता आहे, पृथ्वीमध्ये गंध आहे आणि पृथ्वीमध्ये घ्राण हे इंद्रिय आहे. घ्राण हे इंद्रिय, गंध हा त्याचा, कठीणता हा त्याचा धर्म आहे आणि गंध ही त्याची तन्मात्रा आहे. जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय सांगितलेत ना, तर पृथ्वीचा विषय कोणता, गंध हा विषय पृथ्वीला लागू पडतो. कठीणता हा त्याचा धर्म आहे किंवा स्वभाव आहे आणि त्याला इंद्रिय जे 5 इंद्रियातलं लागू पडतं ते घ्राण आहे. दुसरं बघा, जलतत्व ज्याला आप म्हणतो, त्या जलतत्वामध्ये त्याचं कसं आहे, मृदू असा त्याचा स्वभाव आहे, एकदम किंवा स्निग्ध म्हणतो आपण त्याला, असा स्निग्ध असा स्वभाव आहे.
त्याचा रस रस हा जो विषय आहे, हा रस हा त्याचा धर्म आहे. त्या जलतत्वाचा रस हे त्याचा स्थायी भाव आहे. आपल्या लक्षात येईल की पंच शब्दादी विषय जे 5 विषय आहेत, त्या 5 विषयापतला रस हा विषय जल या महाभूताला लागू पडतो. आणि त्याच्यासाठी वापरणारं जे इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहे ते जल तत्वाचा जीवा एक इंद्रिय आहे. कारण रस विषय चाकण्याचं करण्याचं काम ही जीवा करत असते. तिसरं तत्व आहे तेज तत्व. त्या तेज तत्वामध्ये सुद्धा त्याचा स्वभाव आहे प्रकाश. तेजामध्ये म्हणजे अग्नी ज्याला आपण म्हणतो, त्या अग्नीमध्ये प्रकाश किंवा दाहकता असे त्याचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात. त्याचं जे विषय जो आहे तो रूप विषय त्या तेज तत्वाचा आहे. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा तेज आहे, लक्षात ठेवणं. म्हणूनच ज्ञानेंद्रिय त्याचं जे आहे ना तेज तत्वाचं, ते चक्षु आहे. हा विषय त्यातला फार महत्वाचा आहे. त्या तेज तत्वाचं ज्ञानेंद्रिय जे आहे ते चक्षु आहे. आणि त्याचं पंचविषयातला रूप हा त्याचा विषय आहे. म्हणजे पाहण्याची क्रिया डोळ्याद्वारे होते, पण डोळ्यात तेज असतं म्हणून ते पाहिलं जातं, अन्यथा पाहिलं जाणार नाही. ही गोष्ट त्यातली आहे. त्यामुळे डोळ्यामध्ये मूळ रूप दिसतं. डोळा हे ज्ञानेंद्रिय, रूप हा विषय, आणि त्यामधलं महाभूत जे आहे तो अग्नी आहे, म्हणजे तेज आहे. आता वायू जे पंचमहाभूत आहे ते आत बाहेर संचार करण्याचा त्याचा स्वभाव आहे. आत बाहेर संचार करणं, सतत ते वाहत असतं. आणि त्याचा जो पंचविषयातला जो गुण आहे तो वायूमुळं आपल्याला स्पर्श जाणवतो. ते स्पर्श हे 5 विषयातला एक विषय हा वायूकडे आहे, तो स्पर्श जाणवतो. आणि हा कुणाला जाणवतो तर त्याचं ज्ञानेंद्रिय त्वचा आहे. आपण 3 गोष्टी बघायला लागलोय बरं का. पंचमहाभूत, नंतर पंचविषय आणि पंचज्ञानेंद्रिय यांची एकरूपता आपण बघायला लागलेलो आहे. तर त्वचा हा वायूचं काय आहे, इंद्रिय आहे. आणि शेवटचं राहिलं आकाश, की ज्यामुळे पोकळी प्रदान केली जाते. आपल्याला जी पोकळीचा अनुभव येतो ना शरीरामध्ये, बाहेर सुद्धा जे आत आहे तेच बाहेर असतं, बाहेर वेगळं काही नसतं. कारण ही प्रकृती बाहेरने आत बाहेर पसरलेली आहे, ती माझी प्रकृती आहे असं भगवंत म्हणतात. त्यामुळे आकाशात पोकळीही प्रदान करतो. आणि त्याचा विषय जो आहे तो शब्द आहे. आणि त्याचं इंद्रिय जे आहे ते श्रोत्र आहे. श्रोत्र म्हणजे शब्दाचा संबंध कानाशी येतो, त्यामुळे कान हे त्याचं इंद्रिय आहे. आपण आता 5 गोष्टी पाहिल्यात बघा. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय आणि त्याला असणारे पंचविषय, या सगळ्यांना मिळून ही 8 प्रकृती सांगितलेली आहे. म्हणून वरती आपण पंचमहाभूताची पंचीकरण झाल्यापूर्वीची अपंचीकृत आणि पंचीकृत अशा सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे. आणि त्यातूनच ही सृष्टीची निर्मिती आहे. म्हणून मायेपासून पंचमहाभूताची निर्मिती होते, म्हणजे प्रकृतीपासून. आणि माया परमात्म्याच्या आश्रयाने राहते. कायम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. माया माया म्हणून जी भीती आपल्या मनामध्ये एक निर्माण होत असते, किंवा मायेला आड धरून आपण म्हणतो हे मायेचं कार्य आहे, त्यामुळं आपण सर्वजण मायाधीन आहोत, हे असं आपण जे बोललो जातो. पण खरं गोष्ट अशी आहे की कुणाच्या आश्रयानं ही माया राहते तर ती परमात्म्याच्या आश्रयानं राहते. पण विचार केला तर त्यालाच विषय करते. विशिष्ट गोष्ट आहे, त्यालाच विषय करते ती, म्हणजे त्याच्याच जोडीला राहून तोच दिसू नये अशी व्यवस्था ती करते, त्यालाच झाकून टाकते. आश्रयानं राहते कुणाच्या? ईश्वर नसता तर माया राहिलीच नसते. ईश्वराच्या आश्रयानं माया राहते, पण तरी सुद्धा ईश्वराला झाकून ठेवते. ईश्वराचं ज्ञान होऊ देत नाही. ही त्यातली विक्षेप आणि आवरण शक्ती जी आहे ती आवरण शक्ती तिथं कार्य करत असते. आणि त्यामुळं मायेच्या द्वारे जे प्रकटीकरण होतं ते भलतंच होत असतं. ईश्वराच्या ऐवजी जगच दिसत असतं. म्हणजे जगच दिसतं, जगदीश्वर दिसत नाही. विश्व दिसतं, विश्वंभर दिसत नाही. याला कारण काय? माया. उदाहरण दिलेलं आहे बघा वेदांतानं. शेवाळ काय करतं? पाण्याच्या आश्रयानं राहतं, त्या पाण्यावरच असतं, पण त्यालाच आच्छादन करतं.
पाणी दिसत नाही, ते शेवाळामुळं दिसत नाही, पण शेवाळ राहते कुणाच्या सत्तेवरती, तर ते पाण्याच्या सत्तेवरती राहतं. कसे गद्दारी काय बघा, म्हणजे त्यांच्याच आश्रयाने राहायचं आणि त्यांचंच महत्त्व घालवून टाकायचं, त्यांना दिसू द्यायचं नाही आणि आपणच पुढं व्हायचं. ही प्रवृत्ती माणसामध्ये सुद्धा आहे की नाही, खूप वेळा आहे. कोणीतरी केलेल्या कामाचं श्रेय कोणतरी घेतोयच ना, अशी प्रवृत्ती माणसामध्ये आहे की नाही आपल्याला बघायला मिळतं. कोणीतरी मोठं कार्य केलेलं असतं आणि ते कार्य आपल्या नावावर खपवण्याची पद्धत असते, माया तेच करते. त्यामुळे लक्षात ठेवावं, अशी माणसं दिसायला लागली ना, ती मायेच्या पूर्ण अधीन आहेत हे लक्षात आपल्याला यावं लागतं. की दुसरं आहे ते तिसरं दाखवतं, यांच्यावर मायेचा प्रभाव जास्त आहे, असा वर्णन त्यामध्ये केलेला आहे. माऊली बोलतात 17व्या आणि 18व्या ओवीमध्ये बोलतात, हे अष्टदा भिन्न कैशी ऐसा ध्वनी दर्शी जरी मानसी. तुझ्या मनामध्ये कदाचित शंका असेल की अष्टदा प्रकृती म्हणजे नेमकी काय आहे, तर त्यामध्ये ते म्हणतात, आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठे भाग. हे 8 भाग जे आहेत हे अष्टदा प्रकृतीचे आहेत, हे तू जाणून घे. भगवंत आपण स्वतःच प्रश्न तयार करतात माऊली आणि त्या प्रश्नाचं उत्तर देतात. हे प्रश्न अर्जुनाच्या मनात घातलेत, अर्जुनाच्या मुखात घातले, वास्तविक हे आमच्याच मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे असं गृहीत धरूनच माऊलीने प्रश्न आणि उत्तर असा पूर्व आणि उत्तर पक्ष करून मांडणी केलेली आहे ज्ञानेश्वरीची. असं आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला मिळत नाही बरं का. प्रश्न आणि उत्तर, मनातला असलेला प्रश्न असं वगैरे काय नाही, तर ते आहे तसं जे जे आहे तशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. पण माऊलींनी सांगताना मात्र ते प्रश्न आणि उत्तराच्या रूपामध्ये अर्जुनाला प्रश्न विचारायला सांगून त्याच्याद्वारे भगवंतांनी उत्तरं दिलेली आहेत, माऊलीने उत्तरं दिलेली आहेत. 17 आणि 18 नंबरची ओवी असे आपल्याला सांगत आहे. 5 नंबरच्या श्लोकाला आपण सुरू करतोय. अपरियमितस्त्वान्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूता महाबाहो एकदम धार्यते जगत. आता परत वर्णन करायचं सांगितलं बघा, हे महाबाहो शब्द वापरलाय बघा. अर्जुना, ही माझी वर सांगितलेली जी आहे ती अपरा प्रकृती आहे. मग आता हिच्यावरून भिन्न, हिच्यापेक्षा वेगळी एक प्रकृती आहे, जी भिन्न जी आहे ती जीवरूप प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीला पराप्रकृती म्हणतात. जिनं हे सगळं जग धारण केलेलं आहे. म्हणजे सगळं जग धारण करण्याचं काम जीव प्रकृती करत असते. जीव प्रकृतीलाच पराप्रकृती म्हणतात आणि अपरा प्रकृती जी आहे ती अष्टदा प्रकृतीचं वर्णन वरती केलेलं आहे. आता अष्टदा प्रकृतीतले काही गोष्टी याच पराप्रकृतीमध्ये सुद्धा येतात. म्हणजे अपरातलं जे आहे भिन्नत्व, ते भिन्नत्व एकत्र झाल्यानंतर पराप्रकृतीचा जन्म होतो, म्हणजे जीव तयार होतो. आणि जीवामध्ये ही जी प्रकृती असते तिला पराप्रकृती म्हणतात. आणि जग जे आपल्याला समोर दिसतं सगळं जाणवते बरं काय, जे जग आपल्याला दृश्याला जाणवतं, कानाला ऐकू येतं, स्पर्शानं कळतं किंवा नाकानं त्याचा वास घेता येतो, असं सगळं जाणवणारं जे आहे ते अपरा प्रकृतीमध्ये आहे. जीवामध्ये सुद्धा जाणवतं, पण ते सूक्ष्म रूपाने आहे. म्हणून त्याची स्थूल प्रकृती आणि सूक्ष्म प्रकृती असे 2 विभाग केलेले आहेत. मगाशी आपण 25 तत्व जी बघितली ती स्थूल प्रकृतीची आहे आणि जी 17 तत्व बघितली ती सूक्ष्म प्रकृतीची आहे. स्थूल प्रकृतीची जी तत्व आहेत ती स्थूल देहाला लागू पडतात आणि सूक्ष्म प्रकृतीची तत्व आहेत ही सूक्ष्म देहाला लागू पडतात. या दोन्हीतला फरक आपण जरासा लक्षात वर अभ्यासापुरता आपण घ्यायचा आहे बरं काय. अति खोलामध्ये जायची काही गरज पण पडत नाही. माझ्या साधनेसाठी जेवढं उपयोगाला पडते तेवढं घेणं फार गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी तेवढंच आपल्याला सांगते. त्याच्या पलीकडे जाऊन काय अभ्यास करायचा असेल ज्यांना ते समजावून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी इतर वेदांताचे ग्रंथ उपलब्ध आहेत. इथं आता वर्णन केलेलं आहे की साम्यावस्थेला जेव्हा प्रकृती येते तेव्हा ती परा होते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अपरियमितस्त्वान्य, इथं जी अपरापासून जी अन्य आहे ती दुसरी एक प्रकृती आहे. विद्धी जाणून घे मे पराम, ती कोणती आहे? परा प्रकृती आहे. विद्धी म्हणजे जाणून घे, ती प्रकृती परा आहे आणि त्यालाच काय म्हणतात? जीवभूत महाबाहो. आणि त्यामुळं
ये इदम, यामुळं धार्यते जग, जगाचं धारण केलेलं आहे. जगाला धारण करण्याचं काम, पकडून ठेवण्याचं काम, त्याची व्यवस्था पाहण्याचं काम ही जीव प्रकृती करत असते. त्यामुळे जीव प्रकृतीमध्ये म्हणून जीव प्रकृतीमुळे म्हणजे पराप्रकृतीमुळं जग टिकून आहे, संसार टिकून आहे. जीव जर नसता ना तर संसार टिकला नसता. म्हणून बाहेर एक असणारा संसार याला अपरा प्रकृती म्हणतात. पण जे जीव तत्व आहे, जीवसृष्टी आहे, ती जीव प्रकृती या सगळ्याला धारण करते. म्हणजे आत असणारा सूक्ष्म 17 तत्व आणि बाहेर असणारी सगळी 25 तत्व यांना पकडून ठेवण्याचं काम ही पराप्रकृती करत असते. त्याला जीव प्रकृती म्हणतात. अलीकडील काळामध्ये आपल्याला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. एक ईश्वर सृष्टी आणि एक जीवसृष्टी आहे. वास्तविक विचार केला तर दोन्हीची सृष्टी ईश्वर सृष्टीच आहे. कारण जीव ही कल्पना आहे. आता ईश्वर सुद्धा कल्पना आहे, पण त्या ठिकाणी आपण परमात्मा अशी जर परिभाषा वापरली तर त्याला एक वेगळा प्रकार निर्माण होतो. ईश्वर असा शब्द न वापरता परमात्मा जर शब्द वापरला तर त्याला एक वेगळी प्रकृती. म्हणजे एक परमात्मा आणि हा जीवात्मा, हा विचार जर लक्षात घेतला तर मध्ये असतो तो सूत्रात्मा. डॉक्टर काकांनी याच्यावरती विभजन करताना जीवात्मा, सूत्रात्मा आणि परमात्मा असे 3 वेगवेगळे विभाग पाडलेले आहेत. आता आपण जे बोलायला लागलोय ते सूत्रात्मा आणि जीवात्म्याबद्दल बोलतो. सूत्रात्मा काय करत असतो, जगाला सूत्ररूपानं पकडून ठेवत असतो. आणि जीवात्मा जो असतो तो जीवात्मा त्याला सहकार्य करत असतो किंवा ती दोघी एकत्र येऊन करत असतात. विभागणी करायची म्हणून त्याचा वर्णन सूत्रात्मा आणि जीवात्मा केलेला आहे. काही वेळा त्याला ईशसृष्टी आणि जीवसृष्टी असे शब्दप्रयोग वापरले जातात. त्यामुळं ही वर्णन करताना माऊलीने आता तिचं काय सांगितलं, अपरेयमितस्त्वम अन्या, अपरा प्रकृतीपेक्षा अन्य एक प्रकृती आहे. विद्धी ती जाणून घे, माझी पराम, माझी प्रकृती आहे ती पराप्रकृती. म्हणजे अपरा प्रकृती जेव्हा नव्हे काय त्यांची, तर अपरा प्रकृती सुद्धा माझीच आहे. वरती सांगितलेलं आहे दोन्ही प्रकृती माझ्या आहे. आणि जीवभूत नावाची ती प्रकृती आहे ज्यामुळं जगाला पकडलं जातं, धारण केलं जातं. म्हणजे हिच्यावर भिन्न असणारी, अपरेवरून भिन्न असणारी जी जीवस्वरूप प्रकृती आहे ज्यामुळं सारं जग धारण केलं जातं. आणि त्या जीव प्रकृतीला पराप्रकृती म्हणतात असं जाण. 19 नंबरच्या ओळीमध्ये त्याचं वर्णन आता माऊली करायला लागलेलं आहे बघा. या आठाची जी साम्यावस्था झाल्यानंतर ती माझी परम प्रकृती पारता. ती माझी परम म्हणजे उच्च दर्जाची शब्द आहे. परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. परम म्हणजे श्रेष्ठ, अपर म्हणजे जरासं कनिष्ठ. मग अपराला कनिष्ठ का म्हटलंय, निकृष्ट म्हटलं, आणि पराला श्रेष्ठ म्हणलेलं आहे. का म्हटलंय तर त्याला आपल्याला लगेच जाणीव त्याची होते. जीवसृष्टी खरंच श्रेष्ठ आहे. जीवसृष्टीच कल्पना करते आणि संसाराची निर्मिती करत असते कल्पनेनं. वास्तविक संसार झालाच नाही असं वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं. पण झाला अशी कल्पना कोण करतं, जीव करतो. म्हणून जगाला धारण करून करतं, जीव करतो. नंतर जग झालंच नसतं, जीवानं नाही म्हटलं तर जग होत नाही. जीव ज्यावेळी संपतो त्यावेळी जग राहत नाही शिल्लक. वर्णनच केलेलं आहे काना वचनाची या भेटी. जेव्हा काना वचनाची भेट होते त्यावेळी जीव नावाचं जे काल्पनिक तत्व निर्माण केलेलं आहे ते संपलं. तर जीव नसेल तर कल्पना करणारं कोण राहणार आहे सांगा बघू. ज्या ठिकाणी ज्यामध्ये प्रतिबिंब पडतं ते प्रतिबिंब पडायची जागा जे ठिकाण आहे तो आरसा असेल तर पाणी असेल. ज्यामध्ये प्रतिबिंब पडतं ते पाणीच समजा गेलं तर पाणी गेल्यावर बिंब ते प्रतिबिंब राहील का, नाही राहणार. आता प्रतिबिंब गेलं म्हणून बिंबावर काही परिणाम होत नाही, बिंब आहे तसं राहतं. पण प्रतिबिंब जाऊ शकतं कारण ते कल्पनेनं आलेलं आहे. ही कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आपण आरसा आहे त्या आरशामुळं आपल्याला प्रतिबिंब दिसतं. पण आरसा नसेल तर काय मी नाही काय, मी आहेच की. त्यामुळे बिंब जाऊ शकतं. आरसा जर बाजूला केला तर प्रतिबिंब नष्ट होऊ शकतं. बिंब जाऊ शकतं म्हणजे प्रतिबिंब, तर प्रतिबिंब नष्ट होऊ शकतं. आणि प्रतिबिंब नष्ट होणं तर जीव हे प्रतिबिंब आहे. जीव हा प्रतिबिंब आहे. अंतःकरण हा आरसा आहे.
त्या आरशात पडलेलं जीवाचं प्रतिबिंब आहे. त्या आरसा, ते प्रतिबिंब, ते जीव याला शास्त्रीय भाषेमध्ये चिदाभास म्हणतात. त्यालाच आपल्या भाषेमध्ये जीव म्हणतात. म्हणून आपले सद्गुरू सांगतात जीव जायलाच पाहिजे जिवंतपणी. आपला जीव कधी जातो तर आपल्या मृत्यूनंतर. आणि जीवनमुक्ताचा जीव कधी जातो? जीवनमुक्त, जीवमुक्त असाच मुळात शब्द आहे तो. जीवमुक्त व्हायला पाहिजे आपण. म्हणजे आपण जीवनामधल्या सगळ्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामध्ये दुःखाची भेसळ मग शिल्लक राहत नाही. कारण जीवच सुखदुःखाला कारणीभूत आहे. पराप्रकृती सुखदुःखाला कारणीभूत आहे. असो, थोडंसं विषयांतर होत गेलो आपण. 19 नंबरच्या ओळीमध्ये माऊली काय बोलतात जरासं आपण बघूया. या आठाची जी साम्य अवस्था ती माझी परम प्रकृती पारता. अलिट्रेशन वापरलंय बरं का. परम प्रकृती पारता. किती वेळा प प प आले बघ. हे ढाचा जो आहे ना, प्रतिभा संपन्न असलेल्या अशा ज्याने परतत्वाला स्पर्श केलेल्या संतांच्या लेखणीतून अशा रचना बाहेर पडतात. माऊलींची लेखणी परतत्वाला स्पर्श करून जाते. म्हणूनच आमच्या अंतरंगामध्ये खळबळ निर्माण करण्याची ताकद माऊलींच्या ओवीमध्ये आहे. इथं वर्णन करतात माझी परम प्रकृती पारता. ही माझी परम प्रकृती आहे, श्रेष्ठ दर्जाची आहे, जी आठाची साम्यावस्था आहे. जेव्हा ही 8 तत्व एकत्र येतात, एकामेकांमध्ये मिक्स होतात, त्याला साम्यावस्था म्हटलेलं आहे. साम्यावस्था झाल्याशिवाय जीवाची निर्मितीच होत नाही. नाहीतर नुसती सृष्टी दिसली असती, जगात जीव कुठं दिसलाच नसता. ज्या 84 लक्ष योनी आहेत आपण पुढे बघणार आहोत, या 84 लक्ष योनी दिसल्याच नसत्या. मग काय दिसलं असतं? सगळे दगड गोटे, समुद्र, झाडं बिडं हे सगळं दिसलं असतं. फक्त एवढंच आहे. आणि ते सगळे स्थूल आहेत. आणि स्थूल म्हणजे अपरा प्रकृती आहे. पराप्रकृती जी आहे ती जीवामध्ये आहे. म्हणून माझा देह हा पंचमहाभूतापासून जरी बनलेला असला, म्हणजे अपरा प्रकृतीची निर्मिती असली, तर त्यामध्ये पराप्रकृती वस्तीला आहे. म्हणून मी हलतो, बोलतो, चालतो, कारण ते बिंब आहे ना त्यामध्ये. आणि बिंबाला हलणं डुलणं सगळं असतं. इथं तेच वर्णन आहे. ही आठाची साम्य अवस्था. म्हणजे आप तेज काय वर्णन केले ना, आप तेज गगन मयी मारुती, हे सगळे शब्द जे पंचमहामध्ये त्यामध्ये मन बुद्धी अहंकार हे 8चं भाग जे आहेत, ही कार्य प्रकृतीची साम्यावस्था म्हणजे भूमी इत्यादी 8 पदार्थ जेव्हा स्थूल नाम रूपाचा त्याग करून सूक्ष्म अशा कारण रूपाने समान असतात, बरोबर समानता येते, तेव्हा ती साम्यावस्था माझी श्रेष्ठ दर्जाची प्रकृती आहे असं माऊली म्हणतात. आणि ही प्रकृती माझ्या चिदाभासासहित असल्यामुळे चैतन्य प्राधान्यता त्यामध्ये असते. त्यामुळे त्याला वेगळी एक संज्ञा आहे जीव. त्याच्यामध्ये चिद आभास, चिदाचा भास असतो. चिद म्हणजे आत्मा, त्या चिदाचा भास त्यामध्ये असतो. म्हणूनच मी ब्रह्म आहे हे जीवाला जेव्हा कळेल तेव्हा जीव नष्ट होतो. जीव कुठं जातो? बिंब प्रतिबिंब नष्ट होतं आणि बिंबाशी एकरूप होतं. एकरूप झालं की जीव नावाची संज्ञा संपून जाते. त्याला स्वतंत्र अशी व्यवस्था वापरलेली आहे की काय, त्याला त्यामध्ये चैतन्य आहे. पराप्रकृतीमध्ये चैतन्य आहे, अपराप्रकृतीमध्ये जडत्व आहे. जड आहे, दगड गोटे सगळे जड आहे, समुद्र जड आहे ते. पण चैतन्य कोणामध्ये आहे? फक्त जीवामध्ये चैतन्य आहे. त्यामुळे त्याला जीव चैतन्य असा एक शब्द वापरलेला आहे. तिकडं अपरा प्रकृतीमध्ये विचार केला तर त्यामध्ये सगळं जडत्व आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं चैतन्य प्रधान असलेला असा हा जीव ही स्वतंत्र पराप्रकृती आहे. आणि या साम्यरूप प्रकृतीमध्येच आपल्याला हे 8 विभाग बघायला मिळतात. ही साम्यावस्था आहे. परा आणि अपरा असे प्रकृतीचे 2 भाग इथं पडलेले आपल्याला बघायला मिळतात. ही 8 स्थूल भागाची ही अपरा प्रकृती आणि एकमेकात मिसळतात तेव्हा ती साम्य अवस्था असते, म्हणजे समान अवस्था येते. आता या अपराला खालच्या दर्जाची प्रकृती म्हटलेलं आहे, निकृष्ट म्हणतात. का? अपरा म्हणजे परा नाही ती. परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा म्हणजे कनिष्ठ. कनिष्ठ किंवा निकृष्ट असं का म्हटलेलं आहे? कारण ती जड आहे. सोपं आहे ती लक्षात घ्यायला. ती जड आहे प्रकृती आणि
ती निर्मिती असल्यामुळं विकारयुक्त आहे, त्याच्यामध्ये विकार आहे. दुसरी गोष्ट दुःखरूप आहे आणि रज तम या गुणांनी युक्त आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आवरण पडलेलातून घालून ती प्रकृती बहिर्मुख करते. आपल्याला बाहेरचं सगळं बघायला लागतं, कारण बाहेरमध्ये आकर्षण निर्माण करण्याची ताकद अपरा प्रकृतीमध्ये आहे. त्यामुळे सगळा संसार जो आहे तुम्हाला सतत आकर्षित करत असतो. त्याला कारण आहे ती बहिर्मुख करते, बुद्धीवर अज्ञानाचं आवरण घालते आणि मला बहिर्मुख करते. मला आत बघू देत नाही, बघितलं तरी काय दिसत नाही अशी स्थिती असते, कारण आवरण असतं ना बुद्धीवरती. त्यामुळे पराप्रकृतीच्या या आटाच्या मिश्रणानं तयार झालेले आहे, म्हणून याला जीव सुद्धा संज्ञा आहे. त्याचे दोन भाग परत शास्त्रानं पाडलेले आहेत. थोडंसं आपण वर समजावून घेऊया. समष्टी आणि वेष्टी म्हणतात त्याला. समष्टी म्हणजे बाहेर व्यापकतेनं असलेलं जगाचा सगळा प्रकार, आणि वेष्टी म्हणजे माझ्या देहापुरता मर्यादित असणारा प्रकार. वेष्टी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी म्हणजे समाज. समष्टी म्हणजे समस्त विश्व आणि वेष्टी म्हणजे व्यक्तित्वाशी निगडीत असणारं विश्व. वेष्टी म्हणजे व्यक्तित्वाशी निगडीत असणारं, अशा दोन भाग त्यामध्ये पाडलेला आहे. म्हणून त्याचं वर्णन करताना म्हणतात समष्टीला माया म्हणतात आणि वेष्टीला अविद्या म्हणतात. परत सुरुवात झाली. थोडंसं समजावून घ्यायचं म्हणून आपण घ्यायला लागलोय, कारण ईश्वर सुद्धा मायाधीन आहे. मायाधीन शब्दाचा अर्थ आहे तू काय करतो, मायेशी संबंधित येऊन जगाची निर्मिती करतो. त्यामुळं माया ही त्याची एक शक्ती आहे. त्यामुळे त्या शक्तीला घेऊन तो एकटा जर असेल ना मायेखेरीज, तर त्याला परमात्मा म्हणतात, त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. आता नवीन एक शब्द आहे, त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. आणि जेव्हा तो मायेशी एकरूप होतो ना, तेच ब्रह्मचैतन्य ईश्वर चैतन्यामध्ये निर्मित होतं. जेव्हा ते जन्माला येतं ना, त्यावेळी त्याला जीव चैतन्य म्हणतात. ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य अशा तीन गोष्टी निर्माण झाल्या. मगाशी आपण काय म्हणलो होतो, एक जीवात्मा, दुसरा सूत्रात्मा आणि तिसरा परमात्मा. आणखीन एक पुढच्या अध्यायामध्ये बोललेला आहे, एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष आणि एक उत्तम पुरुष. हे सगळ्या जोड्या जर लावून बघितल्या तर आपल्या अभ्यासाला आणि साधनेला त्याचा उपयोग होईल. म्हणजे वेगवेगळं वाटते ना, अजिबात वेगळं नाही आहे. फक्त त्याचा थोडासा अभ्यास आपण निगडीत असणारा केला तर ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा समजतात आपल्याला. मग थोडंसं विचारसागरशास्त्राचं, वृत्तीप्रभाकर शास्त्राचं वरवरचं का असं ज्ञान थोडंसं आपल्याकडे जर असेल, अगदी खोलात जाऊन काय करायची गरज नाही, पंडित व्हायचं नाही आहे आपल्याला, तर त्यातलं थोडंसं जे ज्ञान असेल ना, तर आपल्याला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, तुकाराम गाथेतले अभंग किंवा नाथ भागवतातल्या आणि दासबोधातल्या ओव्यांचा उलगडा होतो, अन्यथा होत नाही. मग बऱ्याच वेळा प्रॉब्लेम कुठे येतात, एखादा माऊलींचा चांगदेव 65 सारखा, अमृतानुभव सारखा ग्रंथ किंवा समर्थांचा आत्माराम समजून घ्यायला लागलो आपण की थोडेसे प्रॉब्लेम येतात. त्याचं कारण शास्त्राची स्थूल मानानं तरी किमान माहिती आपल्याला असली पाहिजे. सूक्ष्मात जायची काही गरज नाही, खूप आहे सूक्ष्म. म्हणून एकाला समष्टी माया म्हणतात, समष्टीला माया म्हणतात, वेष्टीला अविद्या म्हणतात. म्हणजे ईश्वराशी जी संबंधित असते ती माया असते, जीवाशी संबंधित असते तिला अविद्या म्हणतात. दोन्हींना प्रकृतीच म्हणतात बरं काय. म्हणजे माया प्रकृती आणि अविद्या प्रकृती असे दोन भाग, जीव प्रकृती आणि ईश्वर प्रकृती, जीव सृष्टी आणि ईश्वर सृष्टी, अपरा प्रकृती आणि पराप्रकृती. सगळे बरोबर शब्द मात्र वेगवेगळे वापरलेत, पण त्या संदर्भात जाऊन त्याचा वापर करावा लागतो. म्हणून मायेतील जीवाला ईश्वर म्हणतात आणि अविद्येतील जीवाला क्षेत्रज्ञ म्हणतात. थोडासा कसा फरक केला बघा. क्षेत्रज्ञ असतो तो क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला काही वेळा त्याला कुटस्थ शब्द सुद्धा वापरला जातो. तर अविद्येतील जीव जो असतो तो क्षेत्रज्ञ आहे, मायेतील जीव जो आहे तो ईश्वर आहे. म्हणजे क्षेत्रज्ञ हा तो देहाचं धारण करतो. वरती सांगितले ना, धार्यते जगत, जगाचं धारण म्हणजे देहाचं धारण करणारा जो असतो क्षेत्रज्ञ असतो. आणि ईश्वर देहात सुद्धा असतो आणि अष्टधा प्रकृती सुद्धा असतो बघा. म्हणजे अपरा प्रकृतीमध्ये सुद्धा असतो आणि पराप्रकृतीमध्ये सुद्धा असतो. म्हणजे दोन्हीकडे असणारा ईश्वर आहे, म्हणून तो सर्वांचं धारण करतो. कुठं बसून? प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहून. भ्रामयान सर्वभूतानां यंत्रारूढानी मायया, असा शब्दप्रयोग
आपल्याला भगवद्गीतेत 18व्या अध्यायामध्ये ईश्वरच सर्व कुठं बसलेला आहे? हृदयस्थानी बसलेला आहे. आणि भ्राम्यान सर्व भूतांनी सगळ्यांना फिरवण्याचं काम तो करत असतो. आणि म्हणून अपरा प्रकृतीला क्षेत्र म्हणलेलं आहे, परा प्रकृतीला क्षेत्रज्ञ म्हणलेला आहे. आपण 13व्या अध्यायामध्ये जाऊन त्याचा विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करूया. इथं तेवढं आपण लक्षात घ्यायचं की मायारूप प्रकृतीस अपरा म्हणतात. आणि ही हा सगळा विज्ञानात्मक प्रपंच आहे, भोग्य आहे, जड आहे आणि परिवर्तनशील आहे. आणि म्हणूनच त्याला निकृष्ट प्रकृती म्हटलेली आहे. अपरा म्हणजे कनिष्ठ आणि परा प्रकृतीचा अर्थ आहे श्रेष्ठ. श्रेष्ठ का? तर त्याच्यामध्ये चैतन्याचा भास असतो म्हणून, चिदाचिदचा भास असतो म्हणून श्रेष्ठ. पण विज्ञानात्मक सगळा पसारा जो आहे याला म्हणतात विज्ञान. जे माऊलीने म्हणलं प्रपंच ते विज्ञान. सगळा दिसणारा जो समस्त संसार जो आहे तो कसा आहे? भोग्य आहे, भोगण्यासाठी आपल्याला दिलेला आहे, जड आहे, बदलणार आहे, परिवर्तनशील आहे. म्हणून जीवाला प्रकृती मग म्हटलं कशाबद्दल? मग जीवाला प्रकृती का म्हणायचं? कारण 8 प्रकारचे भिन्न भिन्न भाग जे मगाशी सांगितले ते एकमेकात मिसळून एकरूप झाल्याशिवाय देह किंवा भोक्तृत्वाला प्राप्त होत नाही. देह जर निर्माण व्हायचा झाला तर त्यामध्ये प्रकृती यावीच लागते. म्हणून साम्यावस्था झाल्यानंतरच जीवाची निर्मिती आहे. आणि हीच साम्यावस्था, त्याला जीव म्हणतात, हा प्रकृतीचा परिणाम आहे. काय बाहेरनं कुठनं आलंय का हे? नाही. जशी पंचमहाभूत अपरा प्रकृतीमध्ये आहे तशी देहामध्ये सुद्धा आहेत. मग जड देहाला जडत्व आणण्याचं काम अपरा प्रकृती करते आणि त्याच देहाला चैतन्यशील बनवण्याचं काम परा प्रकृती करत असते. आणि अशी जीव परा असूनही ही काय करते? अपराशी अपरा प्रकृतीशी तादात्म्य पावतो जीव, पण तोही प्रकृतीचाच भाग आहे. परा प्रकृती हा प्रकृतीचा भाग आहे. आणि दोन्ही प्रकृती ज्या आहेत त्या माया अंतर्गत आहेत, त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. ही वरवरची माहिती आपण थोडीशी समजावून घेतलेली आहे. वेळ संपली नाही, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.